मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अरुंधती आता कोर्टामध्ये सांगते, जज साहेब गेली 26 वर्ष हा माणूस मला फसवत होता. मग आता अरुंधती खोटं बोलती असं अनिरुद्ध ओरडून ओरडून सांगतो. तेवढ्यातच अभि तेथे येतो आणि स्वतः साक्ष देतो की हे सगळं बरोबर आहे, कारण माझी आई 26 वर्ष काय भोगत होती ना हे तिचंच तिला माहीत. बाबांनी तिला फसवलंय. बाबांनी व मी आपांना फसवून त्या दोघांच्या सह्या घेतल्यात आणि या सगळ्याचा मेन सूत्रधार संजना आहे. त्यामुळे आता कोर्ट हे सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन अन्या आणि संजनाला 1 वर्षाचा सक्त तुरुंगवासाची शिक्षा आता देणार आहे. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहूयात, तो बिल्डर घरी आलेला असतो आणि तो धमकी देतो की अनिरुद्ध आणि संजनाने माझ्याकडून पैसे घेतले आहेत, त्यामुळे घरातील सर्वांना धक्का बसलेला असतो. जर लवकरात लवकर पैसे माझे दिले नाहीत तर मी अख्खी गाडी भरून माणसं इथे घरी आणेल, काय करेल ना त्याचा तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही, अशी धमकी देऊन आता तो तेथून जातो. त्यावेळी आता ईशा पुढे जाते आणि अभिला विचारते, दादा तुला खरंच माहीत नव्हतं का बाबांनी याच्याकडून पैसे घेतले आहेत ते? मग आता अभि म्हणतो, खरंच नाही माहीत मला. तेव्हा तो सुद्धा आश्चर्याने विचारतो, म्हणजे तुला माहीत होतं का ईशा? ती म्हणते, नाही रे, मला आत्ताच समजलंय. ते दोघेही आता विचार करू लागतात, नक्की काय चाललंय ना यांचं आपल्याला कळतच नाही. तेव्हा आता अनघा म्हणते, काय चाललंय म्हणजे? आता तुम्हाला माहीत असायला नको का बिल्डरकडून बाबांनी पैसे घेतले आहेत ते? त्यावेळी आता ईशा आणि अभि पूर्णपणे तोंडावर पडतात. मग आता आरोही ही त्या दोघांनाहीच सांगते की कसं आहे ना, आता जर पैसे दिले नाही तर तुम्हा चौघांना खूप मोठा आता भुर्दंड भरावा लागणार आहे, कारण तुम्हाला माहीत नसेल तो बिल्डर काही पण करू शकतो. त्यावेळी अनघा म्हणते, हो ना, मला तर आता भीतीच वाटायला लागली आहे अभिची. तेव्हा आता अभि म्हणतो, म्हणजे? अनघा आता त्याला म्हणते, अरे तुम्ही रस्त्यावर सुद्धा येऊ शकताय, कारण तो बिल्डर आता कसा म्हणतोय, त्या जागेवर टॉवर वगैरे काहीही पाडणार नाहीये. याचा अर्थ समजतो का तुम्हाला? जर उद्या आप्पांनी तुम्हाला या घरातून काढलं तर मग तुम्हाला कटोरा घेऊन फिरण्याची वेळ येईल. तेव्हा आरोही म्हणते, हो ना, त्यामुळेच आता तुम्ही सावध व्हा जरा, असं म्हणून आता त्या दोघीही पुढे काय होणार हे सगळं काही त्या दोघांना सांगतात. तर ते दोघेही आता खूपच घाबरतात. आता अनघा आणि आरोही एकमेकींकडे पाहतच राहतात. दुसरीकडे देशमाने आता कोर्टामध्ये यशला विचारतात, तुम्ही खूप रागीट आहात ना? मग आता यश म्हणतो, हो, पण मी उगीचच चिडत नाही, त्यामागे काहीतरी कारणं असतात. तेव्हा आता उदाहरणार्थ असं देशमाने पुन्हा विचारतात. मग आता यश म्हणतो, कसं आहे ना, जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या आईला चीट केलं होतं ना, तेव्हापासून मी जास्त प्रमाणातच रागीट झालोय. तेव्हा अरुंधतीला तेव्हाचे सगळे प्रसंग आठवतात की कशा प्रकारे मी अगदी नवरीसारखी नटून बेडरूममध्ये गेले होते, तेव्हा तेथे अनिरुद्ध आणि संजना दोघेही एकमेकांच्या मिठीत होते आणि एकमेकांना आय लव्ह यू म्हणत होते. आता ते सर्व प्रसंग आठवताच अरुंधतीच्या डोळ्यात चटकन पाणी येतं आणि त्यानंतर तिला हेही आठवतं की जेव्हा मी घर सोडून चालले होते तेव्हा नेमके अनिरुद्ध आणि संजना लग्न करून आले होते. तर इकडे आता देशमाने विचारतात, म्हणजे हे सगळं काही झाल्यानंतर तुम्ही संजना मॅडमला धमकावलं, रात्री अपरात्री त्यांच्या घरी जाऊन आरडाओरडा केलात, बरोबर ना? मग आता यश म्हणतो, हो बरोबर आहे, हे सगळं मी केलंय आणि मी तिला धमकावलं सुद्धा होतं, पण ते सगळं तेवढ्यापुरतंच होतं. हे सगळं करताना तिच्या केसांना अजिबात धक्कासुद्धा लागला नाहीये, कारण आईला ज्या प्रकारे त्रास झाला त्यामुळे मी खूप हर्ट झालो होतो, दुखावलं गेलो होतो आणि माझा राग शांत करायचा दुसरा कोणताही मार्ग मला सापडत नव्हता आणि त्यामुळेच माझ्या हातून हे सगळं काही घडलंय. तेव्हा देशमाने विचारतात, म्हणजे संजना मॅडमने फक्त तुमच्या वडिलांबरोबर लग्न केलं यामुळे तुम्ही एवढे हर्ट झालात का? तेव्हा यश म्हणतो, तुमच्यावर हा प्रसंग आला असताना मग तुम्हाला समजलं असतं की आपले वडीलच जेव्हा दुसऱ्या बाईबरोबर लग्न करून येतात आणि आपल्या आईला फसवतात तेव्हा नक्की काय वेदना होतात ते. अहो, आईला होणाऱ्या यातना मी बघायचो, मला खूप त्रास व्हायचा त्याचा, आणि माझ्या बाबांनी ज्या प्रकारे माझ्या आईला ट्रीट केलंय ना ते तुम्ही पाहायला हवं होतं. माझ्या वडिलांनी माझ्या आईचं चक्क डोरमॅट बनवून ठेवलं होतं. तिला काय हवं काय नको त्याचा तर कधीच विचार त्यांनी केला नाही. माझी आई नेहमी 4 भिंतींच्या आतमध्ये असायची. घरकाम करणं, मुलांची त्याचबरोबर सासू सासऱ्यांची सगळी कामं करणं, त्यांची सेवा करणं, आणि यातच तिला नेहमी धन्यता वाटायची. खरं तर आमच्या आईच्या अंगामध्ये खूप कलागुण होते, परंतु त्यांना परखणं हे बाबांच्या नजरेत नव्हतंच.
त्यांनी आईला प्रोत्साहन देण्याऐवजी तिला कसं दाबून ठेवता येईल हे नेहमी ते बघायचे. अहो 12 वर्ष संजना आणि माझे बाबा एकत्र राहत होते, फिरत होते, तरीही याची कुणकुण आमच्या घरात कुणाला लागली नाही. कारण माझ्या आईचा बाबांवर खूप प्रचंड विश्वास होता आणि संजना ज्या पद्धतीने आमच्या घरी आल्यानंतर ट्रीट करायची ना सर्वांबरोबर, तेव्हा आम्हाला हे असं वाटलं नाही कधी की संजना आम्हाला एवढा मोठा धोका देईल म्हणून. कारण संजना आणि माझ्या वडिलांनी मिळून माझ्या आईला प्रचंड त्रास दिलाय. अहो त्यांचा खोटं बोलणं हा स्वभावच झाला होता. माझ्या आईबरोबर तर नेहमी ते खोटं बोलायचे आणि माझ्या आईचं जाऊ द्या हो, स्वतःच्या आईबरोबरसुद्धा ते खूप वेळा खोटं बोलले आहेत. आणि आमच्या आजीची सिंपती मिळवण्यासाठी त्यांनी हार्ट अटॅक येण्याचं खोटं नाटक केलं होतं आणि ते तर जाऊ द्या तो. पण यामध्येही त्यांना संजनाची साथ होतीच. अनिरुद्धला आता आठवतं की कशाप्रकारे हार्ट अटॅक येण्याचं आम्ही नाटक केलं होतं आणि त्यामध्ये अभि व संजना देखील सामील होते. आणि मग एवढं सगळं खोटं सत्य बाहेर आल्यानंतर कोणाचा राग कसा नाही अनावर होणार. मग आता यश जरा चिडतोच. त्यावेळी संजना आणि अनिरुद्ध रागातच यशकडे पाहत असतात. मात्र आता देशमाने म्हणतात, जज साहेब तुम्ही नोट करून ठेवा की यश देशमुख यांना स्वतःचा राग अजिबात कंट्रोलमध्ये ठेवता येत नाहीये. आणि संजना यांचं स्टेटमेंट बरोबर होतं. कारण यश देशमुख यांच्याकडून संजना देशमुख यांना धोका संभावतोय. अहो यश देशमुख आणि अरुंधती केळकर यांनी भरीस घालून माझ्या अशिलांवर केस करण्यासाठी विनायकराव देशमुख यांना भरीस घातलंय. कारण त्यांना संजना देशमुख यांच्यावरती सूड उगवायचा होता, त्यांचा बदला घ्यायचा होता. तेव्हा यश म्हणतो हे सर्व खोटं आहे जज साहेब, कारण आम्हाला कोणताही सूड उगवायचा नाहीये. आम्ही हे सगळं आमच्या आप्पांसाठी करतोय आणि या घरासाठी करतोय. कारण त्यांच्या मुलाने त्यांची फसवणूक केली आहे. आम्हाला तर आमच्या आप्पांना न्याय मिळवून द्यायचा आहे जज साहेब. तेव्हा देशमाने म्हणतात काय मग यश देशमुख, तर कोर्टात आप्पा देशमुख यांना म्हणजे विनायक देशमुख यांना जर न्याय मिळाला नाही तर तुम्ही तुमच्या पद्धतीने न्याय मिळवून देणार आहात का? तेव्हा यश विचारतो म्हणजे मग आता देशमाने म्हणतात आम्ही तुमचा पास्ट रेकॉर्ड चेक केला आहे आणि तुमच्यावर क्रिमिनल केससुद्धा रजिस्टर आहे. आता असं म्हटल्याबरोबरच इकडे यशला अरुंधती आप्पा अनिशला धक्का बसतो आणि तुम्ही तुरुंगात राहून आला आहात का, बरोबर ना, असंही तो आता विचारतो. आणि तेव्हा सुद्धा सुलेखा मॅडम यांनीच तुम्हाला बेल मिळवून दिला होतात. तेव्हा आता यशला पूर्वीचे सर्व प्रसंग आठवू लागतात. मग आता देशमाने म्हणतात जज साहेब हे पहा, यश देशमुख हे क्रिमिनल माइंडचे आहेत. त्यांचा संजना मॅडमवर आणि त्यांच्या वडिलांवर प्रचंड राग आहे. म्हणूनच ते त्या प्रॉपर्टी पेपरवर साईन करायला तयार नाही आहेत. आणि सगळं हे चालू असताना यश देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर म्हणजे विनायकराव देशमुखांना हाताशी धरून केस केली आहे. हे सगळं एका सुडापोटी होतंय आणि कदाचित याचीच कल्पना विनायकराव देशमुखांना आधी होती. म्हणूनच यश देशमुख यांना काहीही न सांगता त्यांनी पेपरवर सह्या केल्या. पण नंतर त्यांना ही भीती दाखवून केस करण्याची शक्यता ही नाकारता येतच नाहीये. त्यावेळी आता देशमाने हे कोर्टात दावा करतात माझ्या अशिलांना म्हणजे अनिरुद्ध देशमुख आणि संजना देशमुख यश देशमुख आणि अरुंधती केळकर यांच्यापासून खूप मोठा धोका आहे. आता असं कोर्टात देशमानेंनी स्टेटमेंट दिल्यानंतर यशला आणि अरुंधतीला मात्र धक्काच बसतो. सुलेखाताईंना आता प्रचंड या देशमानेची चिड येते. आता देशमाने म्हणतात की त्यांना लवकरात लवकर सिक्युरिटीची गरज आहे. म्हणूनच त्या समृद्धी बंगल्याच्या ऐवजी तेथे टॉवर उभारण्यासाठीचे संजना देशमुख आणि अनिरुद्ध देशमुख यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. माझ्या अशिलांना धोका असल्यामुळे मी लवकरात लवकर कोर्टाला विनंती करेल की त्यांना न्याय मिळवून द्यावा. त्यावेळी आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो. मग त्यानंतर आता ब्रेक होतो. त्याचवेळी आता यश एकदम चिडलेला असतो. अरुंधती म्हणते यश मी तुला सांगत होते ना बाळा, डोकं एकदम शांत ठेवायचं, कारण समोरचा कुठलाही आरोप करायला लागल्यानंतर आपलं डोकं हे फिरतंच बाळा. तेव्हा आप्पा देखील म्हणतात की यश अरे बाळा आपल्याला माहीत होतं ना की तो देशमाने असाच आहे म्हणून, मग जाऊ दे सोडू दे, तू एकदम शांत हो बाळा. तेव्हा यश म्हणतो कसं शांत होऊ आप्पा, कारण ते देशमाने ना वाटेल ते आरोप माझ्यावर करत होते. अहो माझा भूतकाळ विसरण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे आई, मी थेरपी सेशन घेतले आहे. आत्ता कुठे मी त्यातून बाहेर पडतोय. यांनी पुन्हा सगळं उकरून काढलं, मला त्रास होतो या गोष्टीचा. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो अरे यश मला माहीत नाही का, आणि संजनाला सुद्धा या सगळ्या गोष्टीची पूर्वकल्पना आहे, म्हणून तिने देशमानेंना मुद्दामूनच हे प्रश्न विचारण्याची विनंती केली असेल. त्यावेळी आता यश म्हणतो की ते तर आहेच अगं, कारण त्या संजनाला मी हसताना आत्ता पाहिलंय.
ती ना टेररिस्ट आहे, टेररिस्ट असं म्हणून यश भडक. अनिश म्हणतो जाऊ दे, एवढा विचार करू नकोस तू आता. अरे संजना सर्वांबरोबरच अशी वागली, आपण कोर्टात तर पाहिलंच आहे ना. तेव्हा समोरच्याचं मानसिक खच्चीकरण करायचं आणि त्यांना बरोबर आणि त्याच्याकडून हवं ते वधवून घ्यायचं, ही संजनाची स्ट्रॅटर्जी आहे. तेव्हा यश हा रागातच म्हणतो, मला तर एवढा राग आलाय ना तिचा, तिने आपलं घर तोडलं तर आहे, आपल्या घराची शांतता सुद्धा घालवली आहे. तिला अशी शिक्षा मिळायला हवी ना, की आयुष्यभर भोगत राहिली पाहिजे. तेव्हा अरुंधती म्हणते हो, मिळालीच पाहिजे ती शिक्षा, कारण कायद्याच्या कचाट्यातून कोणीही सुटत नाही यश, कारण त्यांना योग्य ती शिक्षा आता मिळणारच आहे. पण आता तू मनाची तयारी कर बाबा अगोदर, कारण ते कसे प्रश्न विचारतात तुला तर माहीतच असेल ना. तेवढ्यातच तेथे आता अनिरुद्ध येतो आणि म्हणतो आय एम सॉरी यश, ती संजना आहे ना. मग आता तो संजनाबद्दल सांगणार असतो. तेवढ्यातच यश आता पुढे जातो आणि म्हणतो बाबा प्लीज माझं सांत्वन वगैरे करू नका, कारण त्याची काही एक गरज नाहीये. त्यावेळी आता अरुंधती म्हणते अनिरुद्ध तुमच्या लक्षात येतंय का, तुम्ही आणि संजनाने कोणता स्तर गाठलाय तो. अहो अजून तुम्ही किती खालची पातळी गाठणार आहात. मग आता अनिरुद्ध म्हणतो अरुंधती जे काही समोर येईल ना ते आता फेस करण्याची तयारी ठेव, हे सगळं तूच सुरू केलं आहे. अगं आप्पा आणि मी बघून घेतलं असतं ना, परंतु नाही, तुलाच खुरखुरी होती जास्त रूट कचेरीची. तेव्हा अरुंधती विचारते काय मी अजून काय करायला हवं होतं. आई आप्पा फसवले जात आहेत हे उघडपणे दिसत असताना डोळे बंद करून घ्यायला हवे होते का. तेव्हा अनिरुद्ध आता चिडूनच म्हणतो आप्पांना कुणीही फसवत नव्हतं, मुळात हा आमच्यातला मॅटर होता, तुला मध्ये पडायची अजिबात काहीही गरज नव्हती आणि आम्ही आमचं बघून घेतलं असतं ना, कदाचित मी आप्पांना कन्व्हिन्स करण्यामध्ये सक्सेसफुल सुद्धा झालो असतो. करणं तर त्यांच्या डोक्यात सुद्धा नव्हतं. तेव्हा आप्पा म्हणतात अरे अरुंधतीचे उपकारच आहेत आमच्यावर, कारण तिने केस करायला लावली म्हणून तर आम्ही तरलो, नाहीतर केव्हाच तो आम्हाला घरातून हाकलून सुद्धा लावलं असतं. काय नेम आहे तुमचा. त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो हो आप्पा मी असं काहीही केलं नसतं. त्यावेळी आप्पा म्हणतात अरे किती खोटं बोलशील तू. अरे जेव्हा आम्ही घर सोडून गेलो होतो तेव्हा आम्हाला शोधायचे कष्ट तरी तू घेतले होते का. नाही ना. अरे आपले आईवडील मेले आहेत की जिवंत आहेत हे जाणून घेण्याचा तरी प्रयत्न केला होतास का तू. तेव्हा अनिरुद्ध खूप इमोशनल होतो आणि त्याच्या डोळ्यातूनही पाणी येतं. मग आता आप्पा म्हणतात ही अरुंधती आहे ना, तिनेच आम्हाला शोधलं होतं आणि आम्हाला घरी घेऊन आली होती. काय सांगतोस मला, तुला तर मुलगा म्हणायची सुद्धा लाज वाटतीये आता मला. अरे तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील आम्हाला कधी वाटलं नव्हतं. मग आता ही खोटं अश्रू टिपण्याची गरज नाहीये, कारण कांचन सुद्धा आता तुझ्या ह्या अश्रूंना भुलणार नाहीये. तुला माहीत आहे का, कांचनला सुद्धा तुझं खरं रूप आता समजलंय, असं म्हणून आप्पा चिडतात. त्यानंतर आता अनिरुद्ध हा तेथून जातो. त्याचवेळी आता यश अरुंधती आणि आप्पांना घरी जायला सांगतो. मग आता ते दोघेही स्टुडिओमध्ये जायला निघतात. तर आता अरुंधती आणि आप्पा काही वेळानंतर त्यांना एका चहाच्या टपरीवरच दिसतात. तेव्हा आता तुम्ही दोघे इथे काय करता रे, असं अरुंधती आता त्यांना विचारते. मग आता यश म्हणतो काही नाही, तुम्ही काय करताय. पप्पा म्हणतात अरे सकाळी काही खाऊन आलो नव्हतो ना, मग जरा कोर्टामध्ये विकनेस आल्यासारखं झालं, मग म्हटलं की चहा प्यावा म्हणजे तरतरी येईल. अरुंधती म्हणते छान चहा आहे, तुम्ही पण घेताय का. मग आता चालेल ना, का नाही, असं यश म्हणतो आणि अनिश सांगतो की मला कटिंग हवाय. त्यावेळी आता दोघेही चहा घेत असतात. तेवढ्यातच समोरून आता तो एक गुंड येत असतो, जो बिल्डरने पाठवलेला असतो ना तो, आणि मग अरुंधती त्याच्याकडे पाहतच राहते आणि तो गुंड देखील अरुंधतीकडे आता पाहतो. अरुंधती जागेवरून उठून उभी राहते आणि तिला आता सगळे प्रसंग आठवतात की त्या दिवशी जेव्हा आप्पा आणि मी रोडवरून चाललो होतो तेव्हाच या गुंडाने आम्हाला धमकी दिली होती केस मागे घेण्याची. मग आता अरुंधती यशला त्याबद्दल सांगते. अरे त्या दिवशी आप्पांना धमकवलं होतं ना, तो हाच गुंड होता. तेव्हा यश आणि अनिश त्या गुंडाकडे पाहतात तर तो गुंड जरा घाबरतो. तेव्हा आता यश चल असं अनिश आता म्हणतो आणि अरुंधती म्हणते काय करताय. तेव्हा यश आणि अनिश हे दोघेही त्या गुंडांच्या पाठीमागे पळत असतात. तो गुंड पुढे, तर यश आणि अनिश हे दोघेही त्याचा पाठलाग करत खूप जोरात धावू लागतात. मग आता काही वेळानंतर धावत असताना अनिश हा समोरून जातो आणि बरोबर त्या गुंडाला पकडतो. त्यावेळी अनिश म्हणतो सांग तुला अगोदर कुणी सांगितलं होतं यांच्यावर अटॅक करायला. मग आता यश अनिश सारखे त्याला विचारतात. तो आता प्रचंड घाबरतो. त्याला जोरात पकडून ठेवल्यानंतर आता तो म्हणतो की मला नाही माहीत कुणी सांगितलं होतं. तेव्हा यश त्याला घाबरवत म्हणतो मला माहीत आहे ना, बिल्डरने सांगितलं असेल, तुला ना पोलिसांच्या
ताब्यातच देतो आता. टायरमध्ये घातला ना म्हणजे तुला बरोबर समजेल. मध्ये घातल्यानंतर ते फटके खाल्ले ना मग तू बरोबर सत्य सांगशील. यश म्हणतो भोसलेने सांगितलं होतं ना तुला. तेव्हा तो आता गुंड म्हणतो त्याने मला काही सांगितलंच नव्हतं. यश म्हणतो आता एक अशी मारीन ना, सांग पटकन कुणी सांगितलं होतं. त्यानंतर तो गुंड आता संजनाचं नाव सांगतो. त्यावेळी तू खरं बोलतोस का असं आता यश विचारतो. मग आता तो गुंड म्हणतो हो, भोसले बिल्डरने माझाच नंबर संजना मॅडमला दिला होता आणि त्यांनी डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट केला. आता मला सोडा, मी सगळं सत्य सांगितलं आहे. यश म्हणतो तुला तर असं सोडणारच नाही आहे, कारण आता तू आमच्याबरोबर यायचंस आणि आम्ही तुला एक सांगणार आहोत, ते करायचं आहे. तेव्हा ठीक आहे असं तो आता गुंड म्हणतो. यश आणि अनिश आता त्याची कॉलर पकडूनच त्याला कुठेतरी घेऊन जातात. त्यानंतर रात्री आप्पा आणि कांचन हे दोघेही हॉलमध्ये बसलेले असतात. आरोही आता त्या दोघांनाही हळदीचं दूध प्यायला आणून देते आणि म्हणते की तुम्ही दोघे स्वतःची काळजी घ्या जरा. त्यावेळी आता कांचन म्हणते आम्ही तर घेऊच ग काळजी आरोही, पण तू सुद्धा तुझ्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे ना बाळा. तू आता 2 जीवांची आहे, त्यात आपल्या घरात काय काय होतंय हे तू बघते आहेस ना. अगं आमचं कुणाचंच तुझ्याकडे अजिबात लक्ष नसतं. यशचं सुद्धा हेच काम चाललंय, त्यामुळे आता तू स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा ती म्हणते तुम्ही काळजी करू नका, अहो माझ्याबरोबर अनघा आहे आणि ती माझी अगदी व्यवस्थित काळजी घेते. तेव्हा अनघा कुठे आहे असं आता कांचन विचारते. तेव्हा जानकी खूप किरकिर करत होती ना, म्हणूनच आता ती झोपायला गेली आहे लवकर असं आरोही म्हणते. तेव्हा ठीक आहे असं कांचन सांगते. तेवढ्यातच अभि आता तेथे येतो, म्हणून आप्पा त्याला जवळ बोलवतात आणि म्हणतात उद्या तुला कोर्टामध्ये यावं लागेल, हे तुला माहीत आहे ना बाळा. तेव्हा आता अभि म्हणतो हो आप्पा मला माहीत आहे. मग आता आप्पा पुन्हा त्याला विचारतात तू जे केलं आहेस ना बाळा ते योग्य केलं आहे याची खात्री आहे ना तुला. नाही जर तुझ्या मनाला ते पटत असेल ना तर माझ्यापासून तू नजर चोरू नकोस. अरे माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ, मी तुला कोणताही दोष देत नाहीये, कारण तुझ्या वडिलांनी तुला जे सांगितलं ते तू केलंस. पण एका गोष्टीचा कधी विचार केला आहेस का रे बाळा, तू डॉक्टर आहेस ना एक. तू जे सांगतील त्याच्यावर डोळे झाकून लोक विश्वास ठेवतात. अरे तू देशील ते औषध घेतात, पण तू तुझ्या आजोबांना फसवलंय असं म्हटल्याबरोबर लोकांना समजल्यावर लोक तुझ्याकडून औषधं घेतील का रे बाळा. अरे लहान मूल जसं आईवडिलांचा हात धरून कुठेही अगदी फिरू शकतात, ज्या विश्वासाने ते त्यांचा हात पकडतात तो विश्वास खूप महत्त्वाचा असतो बाळा. आणि म्हातारपण सुद्धा तसंच असतं, आपल्या मुलांवर ते त्याच प्रकारे विश्वास देखील ठेवतात. कारण मुलांनी जर मनात आणलं ना तर ते म्हाताऱ्या आईबापांची काठी बनू शकतात आणि तीच काठी त्यांच्या माथेही मारू शकतात. अरे तुझ्यावर आणि अनिरुद्धवर विश्वास ठेवून मी त्या कागदपत्रांवर सही केली होती बाळा, पण आयुष्याच्या उत्तरार्धात तुम्ही मला चांगलाच धडा शिकवला बाळांनो. ठीक आहे काही हरकत नाही, परंतु निदान या अनुभवांवरून मी पुढच्या पिढीला सावध करून तरी ठेवेन. त्यावेळी आता कांचन म्हणते अहो त्याला तरी कशाला काय सांगताय, चेहऱ्यावरची रेष तरी हलते का ते बघा अगोदर. तो एकदम निर्लज्ज आहे निर्लज्ज. त्यावेळी आता अभि म्हणतो आजी तसं नाही अगं. त्यावेळी कांचन म्हणते मग कसं आहे रे, कारण तुझा बाप संजनाचं ऐकून वाटेल तसं वागतोय, पण अभि तू सुद्धा यांना फसवताना काही पण वाटलं नाही का तुला. त्यावेळी आता आप्पा म्हणतात जाऊ दे कांचन झालं ते झालं. तेव्हा आता आप्पा अभिला म्हणतात की तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू जागेवर टॉवर उभा राहील सुद्धा, पण माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, माझे हे वाक्य लक्षात ठेव, दुसऱ्यांना फसवून जे काही लोबाडलेलं असतं, जे केलेलं असतं आपण ते दीर्घकाळ कधीही टिकत नाही. तेव्हा आता अभिला खूप शरमल्यासारखं होतं, म्हणून तो आता तेथून जातो. वेळी अनिश आणि यश हे दोघेही आता तेथे येतात. मग आता यशच्या हातातून थोडं रक्त येत असतं त्या जखमेमधून. तेव्हा आरोही पुढे जाते आणि विचारते काय झालं यश. अरे ही पट्टीसुद्धा निघाली आहे, त्यातून रक्तसुद्धा येत आहे, काय झालं सांग ना पटकन. तेव्हा आप्पा विचारतात यश काय झालं रे बाळा पुढे. मग आता यश म्हणतो आप्पा आम्ही त्याला ना पोलिसांच्या ताब्यातच देऊन आलोय. तेव्हा आप्पा म्हणतात तू ना हे काम बरं केलंस. तेव्हा आरोही आता विचारते काय रे कुणाला पोलिसांच्या ताब्यात देऊन आलात तुम्ही. तेव्हा कांचन विचारते हो काय म्हणतोय हा. आप्पा म्हणतात काही नाही मी तुला नंतर सांगेन आता. तेव्हा कांचन गप्प बसते. मग आता अनिश म्हणतो तू फर्स्ट एड बॉक्स आणतेस का आरोही, आपण त्याचं जरा ड्रेसिंग हे चेंज करूयात. तेव्हा ती आता हो असं म्हणते. ती आता जरा धावतच निघालेली असताना म्हणतो आरोही अगं जरा सावकाश जा. अनिश विचारतो यश तू बरा आहेस ना. मग आता यश म्हणतो हो मी अगदी ठीक आहे.
तेव्हा कांचन आणि आप्पा कसला तरी आता विचार करत असतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये कोर्टामध्ये आता अरुंधती ही अनिरुद्धवर चांगलाच आरोप करते आणि म्हणते, जज साहेब यांनी मला 26 वर्ष फसवलं आहे. तेव्हा आता तेथे अनिरुद्ध म्हणतो, जज साहेब ही बाई ना पूर्णपणे खोटं बोलतीये. अभि आता तेथे येतो आणि ही खरी बोलतीये असं म्हणतो. तो आता खरी साक्ष देतो, ती म्हणजे माझ्या बाबांनी आणि मीच आप्पांना फसवून त्या सह्या घेतल्या होत्या आणि याची खरी सूत्रधार संजना होती. तेव्हा आता सर्वांना सत्य समजतं, म्हणूनच अनिरुद्ध आणि संजनाला 1 वर्षांची आता तुरुंगवास होतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.